बरं नसताना कन्फ्युज्ड असतात ना, की प्रीबायोटिक्स घ्यायचे की प्रोबायोटिक्स घ्यायचे असतात. प्रीबायोटिक्स म्हणजे काय असतात? हे आपल्या शरीरामधले जे चांगले बॅक्टेरिया असतात ते ग्रो करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात. आता हे जे प्रीबायोटिक्स असतात ते कधी घ्यायचे असतात? पहिली गोष्ट म्हणजे जनरली तुमचं जे गट म्हणजे आतड्या असतात त्यांची हेल्थ मेंटेन करण्यासाठी प्रीबायोटिक्स खूप गरजेचे आहेत. हे सगळं झालं प्रीबायोटिक्सबद्दल. पण आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय? प्रोबायोटिक्स म्हणजे आपल्या गटमध्ये म्हणजे आपल्या आतड्यांमध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया म्हणजे प्रोबायोटिक्स. आता हे प्रोबायोटिक्स आपल्या शरीराला कधी गरजेचे असतात? अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर आपल्या शरीरातले जेव्हा चांगले आणि वाईट बॅक्टेरिया निघून जातात तेव्हा चांगले बॅक्टेरिया मल्टिप्लाय होण्यासाठी आपल्याला ते द्यावे लागतात. आणि जर तुमच्या शरीरामध्ये चांगले बॅक्टेरिया असतील तर तुमचं डायजेशन चांगलं होईल आणि त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी वाढायला मदत होते. सो जे हे प्रोबायोटिक्स असतात ते आपल्याला जे फर्मेंटेड फूड्स असतात जसं की दही असेल, साऊथ इंडियन फूड असेल, ज्याच्यामध्ये फर्मेंटेशन ही मेथड यूज केली जाते अशामधनं आपल्याला प्रोबायोटिक्स मिळत असतात. सो नेक्स्ट टाइम आपल्या शरीराला प्रीबायोटिक्सची गरज आहे की प्रोबायोटिक्सची हे आपल्याला समजलं पाहिजे. पण नेहमी आपल्या डॉक्टरला कन्सल्ट करायचं असतं. थँक्यू.